गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। ते एआय ने बनवलं असेल। एआय हे काय आहे हे तुम्हाला माहिती जरी आहे का? हे ज्या वेळेला आम्ही या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर त्या बोलले, त्यांनी फोन केला आणि परस्पर तुम्ही जर शांतपणे आले असते, आम्ही तुमच्याबरोबर शांतपणे बोललो असतो। आमचं तुमच्या शाळेशी काहीच देणं घेणं नाही आणि आमचं तुमच्याशी तुमच्याशी देणं घेणं आम्हाला पाहिजे। ज्यानं त्याला एक गोष्ट पोरगी आमची जाऊ तुमच्या घरी तुमच्या नाव कायद्याप्रमाणे चला। काल रात्री समजलंय तुझा पोरगा घेऊन बसलाय। एक स्टेटमेंट यांची क्लिअर नाही। हे बोलतात रात्री समजलंय। जर दोन्ही बाजूने असलं असतं तर पोरगी सॉरी समोरून जे मेसेज येत होते त्याला काय तिला मसाज देणार होता ना, तू काय तो आहे माझं काम हो थांबा आता काय त्यांनी जे मेसेज केले त्याच्यामध्ये तो तिला मसाज देणार होता। आता आम्ही त्याला मसाज देतो, कशी द्यायची असते ते रात्री मला घरी आल्यानंतर 10 वाजता समजलं। 10 वाजता काय पोलीस स्टेशन बंद होतं काय? 1 वाजून गेला तर 6 वाजता काय? मी त्यांना बोलवून आहे ना मी कशाला जमा करतो मेहरबानी नका करू। मी कुठे काय म्हणतो मी मेहरबानी कायदे आम्हाला पण कळतात, मग कायदे जाऊ त्याला जर पळवायचा प्रयत्न केला ना, कोण पळवणार? देणार नाही आपल्याला सांगतोय। 25 वर्ष जुना 25 वर्ष जुना साहेब। 25 वर्ष हेच धंदे केले का त्यांनी? हेच धंदे केले ऐका, तुम्हाला नाही बोलत आहे त्याला तुम्हाला अजिबात बोलत नाही। 25 वर्षात त्याने हे धंदे केले काय? डोंबिवली शहरातील सागाव परिसरातील एका नामांकित शाळेत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शिक्षणाच्या पवित्र ठिकाणीच एका शिक्षिकेचा विनयभंग झाल्यानं खळबळ उडाली असून या प्रकरणी शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार सागाव येथील जय भारत हायस्कूलमध्ये हा प्रकार घडलाय। शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांचा मुलगा सर्वना अय्यर याने शाळेतील एका शिक्षिकेला वारंवार अश्लील मेसेज पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली। तसेच अश्लील व्हिडिओ पाठवून तिच्यावर शरीर संबंधांची मागणी केल्याचा गंभीर आरोप संबंधित शिक्षिकेने केलाय। सततच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या शिक्षिकेने तिच्या आईसह मनसेकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे। हा प्रकार समोर येताच मनसेचे पदाधिकारी राहुल कामत, अरुण जांभळे आणि महिला पदाधिकारी कोमल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शाळेत धाव घेतली। यावेळी त्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली आहे। सुमारे 1 तासाहून अधिक काळ शाळेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान सिंह शिंदे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलकांना शांत केलं। त्यानंतर पोलिसांनी ट्रस्टी शिवा अय्यर यांच्याशी संपर्क साधून आरोपीबाबत विचारणा केली। त्यांनी सहकार्य करत आपल्या मुलाला घराबाहेर काढलं। त्यानंतर पोलिसांनी सर्वना अय्यर याला ताब्यात घेतलंय। दरम्यान ट्रस्टी शिवा अय्यर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, माझ्या मुलावर झालेले आरोप गंभीर असून तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी। सध्या मानपाडा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पीडित शिक्षकेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली।
ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.